साईमाई सकाळ मित्रांनो. तर आज आहे पालखीचा दुसरा दिवस आणि आपण सकाळी उठलेलो लवकर 4 वाजता, आंघोळ वगैरे केलेली आहे कारण आज आपल्याला पालखी घ्यायची आहे. तर पोरं बघू शकता सगळे इकडे बसलेले आहेत मस्तपैकी. जास्ती थंडी नाही त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण थंडी असती तर जामच हालत खराब झाली असती आणि पाय तर दुखायलाच लागलेले आहेत. पण काय बोलतील, चालायला लागेल आता. 6 दिवस कष्ट करायला लागतील, असे 6 दिवस काढायचे आहेत. बघा इकडे सगळे बसलेले आहेत. हा उभे आहेत, बाकीचे उभे आहेत. चाय भेटलेलं आहे सकाळी सकाळी मस्त. 5 पॅकेट बिस्किट पुढे खालेले आहे आणि हा तिसरा चौथा 10 सांग ना. बाकी फेकून दिलं. 10 सांग ना. किती खाल्ले सांगाय 10 सांग ना. हे बघा एक जात नाही. अजून 2 3 तो तिकडे ठेवला तो 4. अरे सांग ना. तो बॉक्स दाखव. इथे 5 तो बॉक्सच दाखव ना. बरोबर ना. हा आणि एक इथे ठेवताय. हे बघा याला जेवायला नाही भेटत. साईमाई सकाळ. आज आमचं तर पुढं तर नाश्ता भेटणार कांदा पोहे. दुसरा दिवस ते ना माहीत आहे दुसरा दिवस आपला पाहिजे. रिटेक साईमाई सकाळ आजचा दुसरा दिवस आणि आता आम्हाला पुढं नाश्ता आहे कांदा पोहे. तर आम्ही चालला गेला होता, बघू का कांदा पोहे भेटते का वडापाव भेटते, आम्हाला खपणार आहे का काय. पण लास्ट झेंड्यावर आम्ही एकदम आमची अर्धे पिल्डर मागे आहेत. बघू आता कांदा पोहा भेटतो का आपल्याला. लाईक अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला करा. साईराम. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली श्रीनगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली साईराम मित्रांनो. तर चालता चालता आपण पोचलेलो आहे टोल गेटवर. समोर बघू शकता टोल गेट आहे आणि टोल क्रॉस केल्यावर थोडंच पुढे नाश्त्याचा हॉल्ट असणार आहे आपला. तर पाय तर खूपच दुखत आहेत, पण काय 6 दिवस तसेच आता हालत खराब होणार आहे. चालूया काय नाही. कल्प्या कसं वाटते तुला. खूप बरा वाटते. लास्टचा पहिला झेंडा भेटलाय तुला. पहिला झेंडा भेटलाय. खूप चांगला वाटला आम्हाला. पहिल्या झेंड्याचा मानकरी. एवढी मेहनत केली ना याच्यासाठी. एवढा खात पीत एवढा स्लो आलो तेव्हा भेटलाय पहिला झेंडा. मथुर बेलला कसं वाटते. सकाळी 6 वाजेपासून चालत आहे आणि आता जाऊन 10 वाजता नाश्ता भेटला आहे आम्हाला. आणि जेवायचं तर एवढा लांब आहे ना, काय सांगून फायदा नाही. महिन्या किती लांब आहे रे. जामत ना. तर पोहे खाऊया, जाऊया नंतर. मग आलं तर जामच डेंजर खराब झाले. नाश्ता करून आपण निघालेलो आहे आणि सगळ्यात लास्टला आपणच आहेत. शेवटची निशाणी आपल्याकडे आहे, झेंडा बघू शकता तुम्ही. साईराम. सकाळीच 12 वाजलेले आहेत आणि आपण थोडा इथे आराम करत आहोत. कशाखाली आराम करतो बघा. मस्त झाडाच्या सावली आहे आणि एकदम ग्रास आहे. झोपलेलो आहे मस्त आपण. निशाणी बघू शकता, लाल झेंडा आहे आपल्याकडे. आरामात चाललेलो आहे. संध्याकाळी पालखी घ्यायची आपल्याला. नो रिस्क. माहिती पडलं झालं इकडेच आमची हालत खराब. तर आता थोडं 2 किलोमीटर बाकी आहे आपल्या जेवणाच्या स्पॉटवर पोहोचू. बघा जसं आम्ही आलो तसं भवंडर आलेला आहे तिथे, कारण त्या भवंडरला पण माहिती आहे आम्ही तबाई आहेत. तर अशा प्रकारे 6 तास प्रवासामुळे कठीण प्रवासामुळे आपण पोचलेलो आहे फायनली. वर्ल्ड कप बघू शकता.
खड़े हो जाओ, जाके खड़े हो जाओ जरा. बोला ओम साईराम. चला फायनली पोचलेलो आहे मित्रांनो. जाम बरं वाटते बाबा, खतरनाक. आता जाऊन मस्त आराम करूया आपण. सुकून फक्त पदयात्रेवालेच समजू शकतात किती सुकून भेटते. गावाला जायचं हाय, साईबाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. तिथं पाऊर द्वारकामाई, पाऊर साईंची कावडी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. जय साई. ओम साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. जय साई. ओम साई. ओम साई. जय साई. आपल्याला बघून ब्लॉगरांना दिसत होतं माहिती आहे का? साई के नाद में बाकी सब बाद में. बोलो ती पालखी निघल, पालखीनं शिर्डीचा राजा बसल. पालखीला जो पायी चाल, त्याला शिर्डीचे वाटेला साई दिसल. साईमय संध्याकाळ मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले 6 आणि आपण आता चालत आहोत. काय नाही, आता थोडा रिलॅक्स वाटते. पालखी बघू शकता समोर आहे आणि इथे आता मोफत क्लिनिक आहे. तर बघूया काय त्रास वगैरे होत असेल तर इकडनं मेडिसिन वगैरे घेऊ शकतो आपण. तर थोडा वेळ इकडे 5-1 मिनिटाचा हॉल्ट आहे, मग त्याच्यानंतर आपण पुढे पुन्हा जाऊया. अरे पहिलं जेवण
रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आता जाऊन आपण पोचलेलो आहे. डायरेक्ट झोपलो, जागा पकडली आणि डायरेक्ट झोपलो. बघा हालत बघा कशी झालेली आहेत. जो तो झोपलेला आहे, समोर बघू शकता तिकडे बघा सगळे झोपले. त्यांची पण हालत खराब झाली. मस्त आता झोपूया आता आरामात. भेटूया नंतर. आता जेवायच्या टायमाला भेटूया. ओके. तर आपले भाऊ लोक जेवायला लागलेले आहेत. बघू शकता कसा टेस्ट आहे रे. एकदम भारी मस्त. कसा टेस्ट आहे. चांगला आहे पण ते वांगा आहे तो बोलतो वांगा नको काय बोलायचं. पण आता जेवायला लागलेले आहेत. बघू शकता सगळीकडे जेवायला लागलं बसलेले आहेत. तर बघा तिकडे बसलेले आहे. पण आम्ही नाही जेवत, आम्ही झोपतोय आता. आमचा उपास आहे 9 दिवस, सॉरी 7 दिवस. नवरात्री चालू झाली. 7 दिवस उपास आहे. आपण आता झोपूया आता. जिकडे सर्व जमतात माहिती वेळे नवरात्री चालू आहे. तर भावांनो आपण या ब्लॉगला इथेच एंड करूया, कारण खूप झोप आलेली आहे आणि पाय पण खूप दुखत आहेत. बघा जय तर इथं झोपलेला आहे. आता मी ब्लॉग एंड करतो आणि झोपतो मी पण. तर बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.